सायन्समध्ये, विशेषतः बायोलॉजिकल सायन्समध्ये अनेक टर्म्स अशा असतात ज्यांचं स्पेलिंग एक 15-20 अक्षरी किंवा त्याहीपेक्षा मोठं, आणि त्यामुळे ते शब्द किंवा ते टर्म्स उच्चारायलाही त्रास होतो आणि त्याचा अर्थही कळत नाही, स्पेलिंगही लक्षात राहत नाही, आणि अर्थातच त्यामुळे त्या विषयाबद्दल मुलांच्या मनामध्ये अढी निर्माण होते. पण खरं तर अशी अढी बाळगायचं कारण नाही, कारण या टर्म्स डेव्हलप कशा झाल्या आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला त्या शब्दांमधली किंवा त्या टर्म्समधली गोडी निर्माण होऊ शकते आणि मग त्या प्रकारचे अनेक शब्द आपण सहज उच्चारू शकतो आणि त्याची स्पेलिंगही लक्षात ठेवू शकतो आणि त्याचा अर्थही लक्षात राहू शकतो. खरं आहे ना, बऱ्याच मुलांना तुम्हाला या टर्म्स लक्षात ठेवायला कठीण जातात, म्हणून हा विषय कठीण वाटतो. मंगल पटवर्धन, हेड डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, गोगटे जगळेकर कॉलेज, रत्नागिरी. आज तुम्हाला बॉटनीमधल्या टर्म्स ह्या कशा डेव्हलप झालेल्या आहेत हे मराठीतून मुद्दामून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात माझं बोलणं हे बायलिंग्वल असेल. बघितलंत ना, मी एक शब्द वापरला, बायलिंग्वल. कळला का? बाय म्हणजे दोन, आणि लिंग्वल हा शब्द कशावरून आला तर लँग्वेजवरून. म्हणजेच या ठिकाणी मी दोन भाषा सायमल्टेनियसली किंवा एकामागोमाग एक वापरण्याचा प्रयत्न करत आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी म्हणजे टर्म्स डेव्हलप कशा होतात हे कळायला मदत होईल. अर्थात एखादी भाषा आपल्याला कळून घ्यायची असेल तर तिच्यातील रूट वर्ड म्हणजे एखाद्या शब्दातला मूळ शब्द काय आहे हे लक्षात घ्यावं लागतं. त्याचबरोबरीने भाषेमध्ये काही प्रिफिक्स आणि सफिक्स लावूनही शब्द तयार होतात. प्री म्हणजे आधी लावलेला शब्द आणि सफिक्स म्हणजे नंतर लावलेला शब्द. मगाशी मी एक शब्द वापरला, बायलिंग्वल. ह्याच्यामध्ये लँग्वेज हा मूळ शब्द आणि बाय हा त्याला लावलेला जोड शब्द, पण तो आधी लावला आहे त्याच्यामुळे तो प्रिफिक्स होईल. तो अशा पद्धतीने काही शब्द किंवा टर्म्स ह्या बॉटनीमध्ये सुद्धा आपल्याला तयार झालेल्या लक्षात येतात. आज मी फक्त न्यूमरिकल म्हणजे नंबर्स आधी जोडले जाणं, म्हणजेच प्रिफिक्स म्हणून आकड्यांच्या ऐवजी त्याला वापरण्यात येणारा शब्द जोडण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल बोलणार आहे. बॉटनीमध्ये बरेचसे ग्रीक किंवा लॅटिन भाषेतून आलेल्यामुळे ते शब्द आपल्याला फारसे परिचयाचे नसतात. अर्थात आज मी तुम्हाला फक्त ग्रीक भाषेतील शब्द, न्यूमरिकल्स, नंबर्ससाठी वापरले जाणारे त्याबद्दल थोडीशी गमती सांगणार आहे की हे नंबर्स आपण प्रिफिक्स म्हणून कसे वापरतो. अर्थात त्याबरोबर अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नंबर्समध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. एक म्हणजे कॉर्डिनल नंबर. कार्डिनल नंबर is a number that says how many of something
there are such as 1, 2, 3, 4, etc. That is the countable number. And there is second type, that is ordinal number. Ordinal number is a number that tells the position of something in a list. For example, first is the position, that is 1 is a cardinal number and its ordinal number is first. Similarly, for cardinal number 2, we give the word second in ordinal number. For 3, we give third. For 4, we count fourth, etc. So, when we are considering the cardinal number and ordinal number, most of the times the cardinal numbers are used, sometimes ordinal numbers are used, and many times other words used for that number, they are also used. So first thing, there is a use of number in as a prefix from Greek language that we are going to observe. And there are two types of numbers, cardinal number, ordinal number, and others. In the table given here, we can observe the different terms or words for numericals in cardinal, ordinal, and other form. For 1/2, the term hemi is used. For 1, hen is a cardinal number. Prot or proto is the ordinal number, and other word is mon or mono. For 2, the cardinal number word is die, dy. Ordinal is deuter or deutero, and in others the word di, di is used. Similarly, for 3, tri, trito, and tri. For 4, tetra. For 5, pent, penta. 6, hex, hexa or ectos. For 7, hept or hepta. For octo. For 8, oct or octa. For 9, enna, and for 10, deca. See, these are the terms used as a prefix for different terms. Now we will take number of examples related with these terms. In general, for 1, 2, and 3, from the Greek other words mono, di, and tri are used many a times. For example, if we see the monocot, monocotyledony. Mono, that is 1, cot, that is cotyledon, that is बीज. मराठीमध्ये ह्याला आपण एक बीजपत्री असा शब्द वापरू शकतो. मोनोस्पोर्स, मोनोस्पोर्स. Mono means 1. In case of different algae, a simple non-motile asexual spore is called as monospore, which is exhibiting alternation of generation, that is produced by a plant of a diploid generation and germinates to form another diploid plant. So from diploid to diploid, the monospores are useful for the production of plants. Similarly, there are many more words that we can observe, such as monoclonal, monomorphic. Morph, that is morphologically different type. Here monomorphic means there is
no difference, but only one morphological form is there. Mononuclear, that is the cell with one nucleus only. Monozygotic, only having one zygote. Similarly, we can observe number of terms like monohybrid, monostellate, monochromatic, monosaccharide, etc., etc. So your exercise is to give the meaning of the remaining terms, and so also please jot down the different terms starting with mono. Similar to monocotyledony, the word dicotyledony or dicot is famous. Dicot, that is the seed having two cotyledons. For example, groundnut. Dicot याला मराठीमध्ये द्विबीजपत्री असा शब्द वापरतात. आपण शेंगदाणा खाल्लेला आहे. शेंगदाण्याचे जे दोन पार्ट आपण खातो ते कॉटिलिडॉन्स, आणि त्याला जोडणारा जो एक पार्ट असतो तो असतो एम्ब्रियो. सो एम्ब्रियो एक आणि दोन कॉटिलिडॉन्स. तसंच आपल्याला चणा, पावटा, मूग, मटकी या सगळ्या तृणधान्यांमध्ये डायकॉटिलॉडॉनस कंडिशन बघायला मिळते. तसंच अजून आपण काही शब्द बघूया त्याच्या बरोबरीनेच. डायने सुरुवात होणारं अजून एक्झाम्पल्स आपण बघूया. डायकॅरिओटिक, डाय म्हणजे दोन, कॅरिऑन दॅट इज द न्यूक्लियस. एका सेलमध्ये जर दोन न्यूक्लियस असतील तर आपण डायकॅरिओटिक असा शब्द वापरतो. तसंच डिप्लॉइड. आता इथे डाय हा शब्दाचा उच्चार डी असा करतो आपण, डायप्लॉइड असं म्हणत नाही. इट इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड, हॅविंग 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. त्याचप्रमाणे आपण पुढचे काही शब्द बघूया ज्याच्यामध्ये आपण 3 या शब्दाचा रूप बघणार आहोत, जे कार्डिनल रूप आहे. ट्रायलॅटरल, ट्रायमॉर्फिक म्हणजे 3 मॉर्फोलॉजिकल फॉर्म्स असलेले. ट्रायफॉलिएट, फॉलिएज दॅट इज लीफ, 3 पत्ते, 3 लिफलेट्स जोडलेले आहेत. ट्रायपिनेट, ट्रायहायब्रिड, ट्रायमेरस. या ठिकाणी ट्राय हा शब्द कायम आपण प्रिफिक्स म्हणून वापरलेला आहे. तसंच टेट्राच्या बाबतीत म्हणजे 4, टेट्राप्लॉइड, टेट्रास्पोरिक. आता टेट्रास्पोरिक याच्यावरून आपण टेट्रास्पोर हा पण शब्द ऐकलेला आहे. आता टेट्रास्पोर म्हणजे काय? एनी वन ऑफ द 4 स्पोर्स प्रोड्यूस्ड बाय मिओसिस इन अन इंडिपेंडंट डिप्लॉइड स्पोरोफाइट. आता डिप्लॉइड स्पोरोफाइट ह्याच्यामध्ये मिओसिस होऊन ज्यावेळेला 4 स्पोर्स तयार होतात तेव्हा ते 4ही स्पोर्स हे हॅप्लॉइड असतात. पण एका वेळेला 4 हॅप्लॉइड स्पोर्स ज्या ज्या ठिकाणी तयार होत असतील त्या त्या स्पोरना आपण म्हणतोय टेट्रास्पोर, आणि त्याच्यावरूनच शब्द येतोय टेट्रास्पोरोफाइट, म्हणजे स्पोरोफायटिक जनरेशन विच इज प्रोड्युसिंग द टेट्रास्पोर्स. सो टेट्रा शब्दाशी रिलेटेड आपण हे शब्द बघितले. त्याच्यानंतर आपण बघूया पेंटा. पेंटा म्हणजे 5. पेंटाफिल्ड, स्टिग्माच्या बाबतीमध्ये आपण पेंटाफिल्ड हा शब्द रेग्युलरली वापरतो. पेंटाप्लॉइडी किंवा पेंटाप्लॉइड्स, पेंटामेरस. तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागलं असेल की पेंटा ह्या प्रिफिक्सवरून आपल्याला असे अनेक शब्द तयार झालेले बघता येतील. सगळ्यात एक कॉमन एक्झाम्पल मला सांगावंसं वाटतंय, त्यामध्ये कार्पेल्स. कार्पेल्सचा नंबर किती आहे? कार्पेल इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह प्लांट पार्ट. एक कार्पेल असेल तर त्याला आपण म्हणतोय मोनोकार्पलरी कंडिशन. बाय कार्पेलरी कंडिशन म्हणजे एका फ्लॉवरमध्ये 2 कार्पेल्स. 3 कार्पेल्स असतील तर आपण त्याला ट्राय कार्पलरी म्हणतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त कार्पेल्स म्हणजे 5 असतील तर आपण त्याला पेंटाकार्पलरी, किंवा त्याहीपेक्षा जास्त असतील तर आपण त्याला शब्द यूज करतोय पॉलीकार्पलरी. पॉली याचा अर्थ आहे मेनी आणि याचा अर्थ आहे ॲब्सेंट. आता तुम्ही म्हणाल की पॉली आणि
ए इज फॉर ॲबसेंट. तुम्ही शब्द ऐकलेला असेल अपेटॅली. आता अपेटॅली ही कंडिशन कशी तयार झाली? अपेटॅली म्हणजे ज्याच्यामध्ये पेटल्स आर ॲबसेंट किंवा पेटल्स पाकळ्या त्या फुलामध्ये नाहीत. मग त्याच्याऐवजी काय असतं? तर त्याऐवजी त्याच्यामध्ये पेरियांथ असू शकतो. तर अपेटॅली हा शब्द ए इज फॉर ॲबसेन्स याच्यावरून तयार झालेला आहे. तसंच अजून एक आपण एक्झाम्पल बघूया, ते म्हणजे ॲडॅल्फी. ॲडॅल्फी इज अ टाईप ऑफ कोहिजन ऑफ स्टेमेन्स in which only one filament only the filaments are fused and the anthers are free. Adelphi is a type of cohesion of stamens in which only the filaments are fused and anthers are free. We know that anther or the stamen is having three parts: anthers or anther lobes, filament and the connective. So when number of stamens are there and they are connected with the help of filaments with each other, forming one group or one bundle, then it is called as the monoadelphy. Adelphy, that is the cohesion. So monoadelphy, that is only one bundle is produced by the fusion of filaments. For example, hibiscus or gossypium, कापूस असेल, अंबाडी असेल, या सगळ्या माल्व्हेसी मेंबर्समध्ये आपल्याला मोनो ॲडल्फस कंडिशन बघायला मिळते. तसंच डायॲडल्फी. इन दिस केस स्टेमेन्स फॉर्म टू बंडल्स. Di means two, so two bundles are produced. In case of pisum, वाटाणा असेल किंवा क्लायटोरिया म्हणजे गोकर्ण, याच्यामध्ये आपल्याला ही कंडिशन बघायला मिळते. पॉलीॲडल्फी. In this case, more than two bundles of the stamen are produced. So adelphi, that is the bundle, and poly, that is many. Here many is given for any number more than 2. So polyadelphy. So these are some terms that we have studied or we have observed which are used in the botanical terms. So by prefix in Greek numericals there are many terms produced and which are easy to understand, easy to study, easy to remember and easy to spell out. So now your exercise is to search many more words starting from mono, bi or di, tri, tetra, penta, hexa, octa, etc. Thank you. In the second part, we are going to observe the numericals used as prefix from Latin language.